त्याच्यातला प्रश्न चौथा आहे बघा। संगीता एक साबुन खरीदना चाहती है जिसका मूल्य 10 रुपये है। उसके पास एक 5 रुपये का सिक्का है, 2 रुपये का एक एक रुपये के म्हणजे दो एक एक रुपये के सिक्के और 50 पैसे के सिक्के है। उसे साबुन खरीदने के लिए कितनी धनराशि की जरूरत है। आता बघा म्हटलंय काय, मराठीत मी सांगतो। संगीता नावाची एक पोरगी आहे आणि तिला साबण घ्यायचा आहे आणि त्या साबणाची किंमत काय 10 रुपये आहे। आता तिच्याजवळ काय आहे, उसके पास एक 5 रुपये का सिक्का आहे, म्हणजे तिच्याजवळ काय आहे, एक 5 रुपयाचा सिक्का आहे, म्हणजे तिच्याकडे 5 रुपये आहेत। आणि पुढे काय म्हटलं त्यांनी, दो एक एक रुपये के सिक्के, म्हणजे दोन एक एक रुपयाचे सिक्के आहेत, म्हणजे 5 आणि हे एक एक रुपये किती झाले, 7 रुपये झाले। 7 रुपये झाले। त्याच्यानंतर सिक्के और उसके पास 5 50 पैसे के सिक्के, म्हणजे काय म्हटले त्यांनी, 5 जे सिक्के आहेत दुसरे ते 50 पैसे के, म्हणजे 50 पैशाचे किती आहे, $5 आहे त्याच्याकडे। आता आपल्याला माहिती आहे 2 50 पैसे म्हणजे 1 रुपया होतो, तर असे 5 50 पैसे म्हणजे हे किती 2.5 रुपये झाले तिच्याकडे। 2.5 रुपये म्हणजे पहिले किती तिच्या हे किती 5 5 5 आणि हे एक एक रुपयाचे 2 शिक्के 5 6 7 7 आणि 2.5 रुपयाचे म्हणजे 8 किती झाले, सगळे 9.5 रुपये झाले। 9.5 रुपये झाले आणि त्यांनी काय विचारलंय, तर मग तिला म्हणजे 10 रुपयाचा साबण आहे, तर तिला पैसे किती कमी पडतायत घ्यायला। तर आपण जर विचार केला तर सगळे तिच्याकडे किती रुपये जमा झाले, 9.5 रुपये जमा झाले, म्हणजे तिला किती पैसे कमी पडताय, 50 पैसे। तर ऑप्शनमध्ये बघा इथे ऑप्शन दिले 2.5 रुपये, 0.50, हे बघा अशा प्रकारे इथे ऑप्शन दिले 1.5 रुपये, 2 रुपये, तर तिला किती कमी पडताय, फक्त 50 पैसे। म्हणजे याचं उत्तर काय, बी, तिला किती पैशांची गरज आहे, फक्त 50 पैसे कमी पडत आहे।